हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? किती छान व्ह्यू दिसतोय ना सकाळी सकाळी मस्त वातावरणासोबत. हा मस्त व्ह्यू बऱ्याच दिवसापासून आम्ही एन्जॉय करतोय. चला म्हटलं आज तुम्हालाही दाखवते. तर एका बेडरूमच्या खिडकीमधून हा असा व्ह्यू दिसत असतो. बाल्कनीमधूनही दिसतो, पण एवढा जास्त नाही दिसत. थोडासा असतो ना, थोडा कमी दिसतो. आणि त्यानंतर जे आहे ना, जवळच गार्डन आहे, त्यामुळे ओपन एरिया तिथे असल्यामुळे हवाही या बेडरूममध्ये खूप छान येते आणि खूप मोठे मोठे झाडं, पूर्ण ग्रीन झालेलं आहे. डोंगर पूर्ण ग्रीनरीने भरून गेलेला आहे आणि खूप छान वाटतं असं मस्त बघायला. आणि स्प्रिंग सीझनमध्ये ना, जेव्हा ते बघा ऑरेंज कलरचे फ्लावर्स येतात ना, तसेही 2-3 झाडं इथे आहेत. तर तेव्हा पण खूप छान वाटतं असं वरून त्यांना सगळं पूर्ण छान ऑरेंज ऑरेंज बघण्यासाठी. आणि आता बघा आमच्या इथे ना गणपती बाप्पा खाली सोसायटीत पण बसलेले आहेत. तर मी तिकडे आरती आम्ही करून आलो. घरच्या बाप्पांची आरती झालेली आहे आणि आता मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. म्हणजे इतक्या माझ्या गार्डनिंगच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा 3-4 वर्षापासून गार्डनिंग करते, पण फर्स्ट टाईम असं झालं आहे की मी माझ्या झाडांना पाणीच दिलं नाही आहे. तर चला आता त्याआधी तुम्ही ही जी डब्बा बघितला ना, यामध्ये ना मी बटाट्याची काही ज्या साली होत्या आणि 2 केळीची साली ज्या होत्या ना, त्या पाण्यामध्ये भिजवत ठेवल्या होत्या मागच्या 2 दिवसापासून. आणि तेच पाणी मी आता बकेटमध्ये टाकते आणि मिक्स करून झाडांना देणार आहे. तर कालच्या दिवशी काय झालं, बाप्पा येणार होते म्हणून एवढी गडबड चालली होती ना, आणि पहिल्यांदा असं झालं की मी झाडांना अगदी 2 मिनिटंसुद्धा बघायला आले नाही की कोणाला पाण्याची गरज आहे की काय, असं म्हणून अजिबातच वेळ नव्हता. म्हणून म्हटलं आज सकाळी सकाळी यांना दिलं पाहिजे. आणि जसं तुम्ही बघताय, ऊन छान मस्त कडक पडायला लागलं आता, त्यामुळे दिवसातून कमीत कमी एकदा तरी सगळ्या झाडांना पाणी हे लागतंच. आणि कालचा दिवस पूर्ण झाडांनी असाच काढला आणि मलाही कळलंच नाही की कुठे दिवस संपून गेला आणि मी यांच्याकडे अगदी 2 मिनिटंही मला वेळ नाही मिळाला. तर चला, अशा पद्धतीचं जे फर्टिलायझर मी बनवलं आहे ना, असं तुम्ही साधं सोपं जरी फर्टिलायझर घरी बनवत राहिले ना आणि रेग्युलर झाडांना देत राहिलेत ना, तरीही झाडं खूप छान ग्रो करतात. त्यांना म्हणजे रेग्युलर बेसिसवर जर आपण देत गेलो ना, तर मग एक्स्ट्राचं आपल्याला काही करायची गरज पडत नाही. जास्त फ्लावरिंग्स वगैरे तुम्हाला पाहिजे तर मग तुम्हाला अजून कंपोस्ट वगैरे त्यामध्ये ॲड करावं लागेल. पण रेग्युलर त्यांची हेल्थ चांगली राहावी किंवा एक नॉर्मल बेसिसवर फ्लावरिंग असेल तर त्यांना फ्लावरिंग व्हावी, त्यासाठी तुम्ही हे असं फर्टिलायझर घरी बनवू शकतात. अगदी तुम्ही कुठल्याही प्लांटला दिलं ना तरीही चालतं, इनडोअर आउटडोअर कशालाही चालतं आणि बनवायलाही सोपं आहे. वेस्ट मटेरियलपासून आपण बनवतो आहे, त्यामुळे आपला काही खर्च तिकडे होत नाही. त्यामुळे तुम्ही गार्डनिंग करत असाल ना, अगदी तुळशीलासुद्धा, तुमच्या घरी तुळशी असेल ना, मनी प्लांट्स असतील ना, त्यांनासुद्धा हे फर्टिलायझर द्या. कधीतरी जे आहे बनाण्याचं द्यायचं, कधीतरी जे आहे आपलं कांदा असतो ना, त्याचं पण जे साल असतं ना, ते पण त्यामध्ये खूप जास्त पोटॅशियम असतं. बनाण्याच्या सालामध्ये पण खूप जास्त पोटॅशियम असतं, त्यामुळे झाडांना पोटॅशियम खूप जास्त आवडतं. तर असे जे फर्टिलायझर आहेत ते तुम्ही झाडांना जे आहे देऊ शकतात घरी बनवून. इथे बघा तुम्ही, आता मी हँगिंग प्लांट काढलं आहे, तर हे टँगल हार्ट आहे. मी यालासुद्धा जेव्हा बनवते ना तेव्हा मी देते. काय करायचं, डायल्यूट करताना ना, आता मी जसं बघा तुम्ही डब्बा बघितला आणि ह्या डब्यामधलं जे फर्टिलायझर होतं ना, ते मी अर्धा बकेट पाण्यामध्ये डायल्यूट करून घेतलं, जेणेकरून झाडांना काही इजा होत नाही, जास्तीचं त्यांच्यामध्ये काही पडत नाही आणि मग त्यांच्या मुळा वगैरे खराब होत नाही. म्हणून डायल्यूट करून देताना मनमोकळ्या पाण्यामध्ये डायल्यूट करायचं आणि मग झाडांना द्यायचं. याचा काहीही साईड इफेक्ट मग झाडांना होत नाही. गोकर्णाला बघा पुन्हा फ्लावरिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं तुम्ही फर्टिलायझर ॲड करायला गेले की 8 दिवसात त्याचा रिझल्ट लगेच आपल्यासमोर असतो. आणि असे काही हार्डी वेल असतात, हार्डी काही झाडं असतात, जे म्हणजे त्यांना तुम्ही काहीही घाला, ॲब्झॉर्ब ते सगळं करून घेतात आणि त्याचा रिझल्ट देत असतात. वेल खूप छान वाढतो आहे माझा, टचवूड. आणि आता फ्लावरिंग पण खूप छान व्हायला पाहिजे, त्यासाठी माझे प्रयत्न चालले आहेत. आणि आता बघा मी ना इथे मस्त म्हटलं रांगोळी काढूया. कालचा दिवस पूर्ण घाईगडबडीत आणि आम्ही पूर्ण डेकोरेशनमध्येच गुंतलेलो होतो आणि रांगोळी ना मला काही काढताच आले नाही. पण असं काही नाही ना की त्याच दिवशी रांगोळी काढली पाहिजे, म्हणून मी ठरवलं की चला आज काढूयात रांगोळी. आणि अजून तर 11 दिवस आहेत आपल्याकडे, जवळजवळ 10 दिवस आहेत. तर 10 दिवस जे आहे ट्राय करेल की एका दिवसाआड किंवा जमलं तसं रांगोळी काढायची. खराब झाली की मग एक साधी सोपी सिंपल अशी मोबाईलमध्ये बघितली, गुगलला सर्च करून, आणि इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे ना माझ्याकडे की माझे कलर ना खूप जुने झालेले आहेत आणि 2 वर्ष आम्ही मुंबईला
गेलेला होतो, तर तेव्हा मी तिकडे दुसरे कलर घेतले आणि तिकडच्या तिकडे संपवले. तर हे कलर माझे खूप जुने झालेत. एवढा फ्रेश कलर मला वाटतच नाही आहे. असं वाटतंय की नवीन कलर आणावे, पण हे असे कलर टाकूनही देता येत नाही आणि आता यांच्यामध्ये अजून शाईन कशी ॲड करावी हे मला माहीत नाही. सो एक तर मला यांना टाकून द्यावं लागेल, नाहीतर मग मला नवीन कलर जे आहे परचेस करावे लागतील. जे आहे ना, इथे नॉर्मल अशी मी मस्त रांगोळी काढून घेते. इतकी छान मस्त दिवसाची सुरुवात होते ना, की गणपती घरी असले तर की सगळेजण आपण पटापट सकाळी अंघोळी होतात, सगळेजण तयार होतात आणि आरतीसाठी उभे असतात. असं डेली रुटीनमध्ये आपलं होत नाही. देवपूजा दररोज होत असते, पण बघा मी घरातले सगळे कामं आवरेल आणि मग माझ्या सोयीनुसार मी अंघोळ झाल्यानंतर मग देवपूजा करते. तिथे मी जाऊन एकटीच 5-10 मिनटं घालवते. कोणी नसतं माझ्यासोबत. पहिली पिया असायची, सायंकाळचा दिवा लावायला मी घंटी वाजवली ना, की ती लगेच जिथे पण असली घरामध्ये, की मग ती माझ्याकडे पळत यायची आणि मग आम्ही दोघी जे आहे रात्रीची आम्ही दिवाबत्ती करायचो. पण आता ती खेळण्यात मग्न असते आणि मग अंधार व्हायचं असतं आणि मग दिवा लावून देते. अशा काही गोष्टी ना, म्हणजे बाप्पा घरी आले ना, की मग सगळं घर एकत्र येतं आणि बरोबर त्या टायमाला सगळे हातातले कामं सोडून लोकं येत असतात आणि बरोबर आरतीला उभे राहतात. सो हे 11 दिवस ह्या पद्धतीने पण खूप छान जातात आणि दिवसाची सुरुवातच खूप मस्त होत असते. सकाळी उठलं की मस्त डेकोरेशन केलेले बाप्पाचा चेहरा बघायला मिळतो आणि मस्त दिवसाची सुरुवात होते. एक नॉर्मल अशा रांगोळीसोबत जे आहे मध्ये मोरया लिहिलं आहे मी आणि माझा याच्यामध्ये काही एफर्ट्स नाही आहे. सगळं गुगलने मला आयतं नियतं दिलं आहे. फक्त मी त्यामध्ये जे आहे मी काढण्याचे प्रयत्न घेतलेले आहे. पिया माझ्यासोबत राहिली असती ना, तिने खूप मला वैताग आणला असता. ती संडे आहे, बाहेर गेली तिच्या पप्पांसोबत. म्हटलं ती यायच्या पहिले मस्त रांगोळी काढून घ्यावी आणि माझी रांगोळी काढून तयार आहे. The next day. आज आहे सोमवार आणि आज सकाळी 7:45 वाजताच आमची आरती जी आहे आम्ही करायला घेतली. कारण पिया स्कूलला जायच्या आधी सगळं करायचं होते आणि आज तिला टिफिनमध्ये जे आहे ना, बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि शॉर्ट ब्रेकसाठी तिला मी नेते खमण बनवलं होतं, जे मी ब्रेकफास्टसाठी बनवलं होतं आमच्या. तेच मी तिला देत असते आणि थोडं अर्धं ॲपल जे होतं ना, ते असं मी तिला जे आहे तुकडा करून देते आणि चपातीचेही तुकडे करून देते, जेणेकरून तिने मोठा घास घ्यायला नको. आणि मला बऱ्याच वेळा मी जेव्हाही ॲपल असं दाखवते ना, मला कमेंट येते की तू ॲपल देतेस तर मग ते लाल पडत नाही का? तर बघा मी कुठून तरी मार्केटमधून दुसऱ्यामधून कुठून तरी घेतलं ना, तर ते जे आहे ना लाल पडतं. पण मी रिलायन्समधून घेते आणि एकाच ब्रँडचं तेच घेते. जेव्हा मला पियाला टिफिनमध्ये द्यायचं असलं ना, मी तेच देते आणि ते अजिबात लाल होत नाही. मला त्याचं पर्टिक्युलर नाव वगैरे त्यांनी लिहिलेलं नसतं आहे. तर मी तुमच्यासोबत कधीतरी जर गेली ना मी तिकडे, तर तुमच्यासोबत मी शेअर करेल की अशा पद्धतीचे जे ॲपल असतं ना, ते तुम्ही घ्या आणि मग तुम्ही मुलांना देऊ शकतात. अजिबात लाल होत नाही ते. आणि ती ते मोठ्या तिच्या जे आहे ना मोठ्या सुट्टीमध्ये खाईल तोपर्यंत ते तसंच्या तसं असतं. आणि आता माझी इथे तयारी चाललेली आहे. जे आहे सोसायटीमध्ये गणपतीची आरती असते 9 वाजता. तर मी आता जे आहे घरातलं सगळं आवरून घेतलं पटापट आणि थोडी तयारी करून म्हटलं जाऊया. तर मी तिकडे जाण्यासाठी तयारी करते आणि रोजच असते सकाळ सायंकाळ जी असते आरती असते आणि सोसायटीमधले बाप्पा पण पूर्ण दिवस बसतात 11 दिवस आणि सगळे लोक जे आहेत ना, म्हणजे सोसायटीमधले सगळे लोक तेव्हाच जे आहे बाप्पांना निरोप देत असतात. सो मी त्यासाठीच इथे तयारी करते. अशी नॉर्मल तयारी तर होत असते बघा, की मला व्हिडिओ बनवायचा असतो म्हणून मी जरा व्यवस्थित ड्रेस घालते. पण असे इतके म्हणजे छान किंवा जे डेली यूजचे मी नाही आहेत असं तर होणार नाही. काहीतरी गोष्ट असली आपण तेव्हाच काहीतरी खास जे असतं वेअर करून जे असतो जात असतो. तर आता पुढचे 11 दिवस असंच जे असणार आहे चालू असणार आहे. सकाळी ड्रेस घाला, सायंकाळी घाला, खाली जा, आरती करा आणि हे रिपीटमध्ये असणार आहे. पण खूप प्रचंड मज्जा येते. सगळे लोक जमतात आणि नवीन काही ना काही ऐकायला मिळतं, बघायला मिळतं आणि एक शांत निवांत जो असतो मस्त वेळ जात असतो. त्यानंतर परत घरी आल्यानंतर चेंज केला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आणि आता मी इथे जे आहे ना इडलीचं बॅटर बनवून घेते. रात्री मी डाळ तांदूळ वगैरे भिजवत घातले होते. तर आता म्हटलं पहिले हे जे आहे ना बॅटर बनवून घेऊया. मी आधीच बनवणार होती जायच्या आधी, कारण जेवढं लवकर सकाळी हे बनवून घेतलं ना तेवढं लवकर काय होतं की त्याची प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. नाहीतर मग कमी टाईम असला ना मग ते फर्मेंट छान होत नाही. तसं तुम्हाला म्हणजे आता बघा, आता
वातावरण सध्या तरी असं आहे ना, की थंडी वगैरे नाही आहे, छान ऊन पडतं आहे, त्यामुळे तर हे फर्मेंट होऊन जाईल. पण फर्मेंट होण्यासाठी ना 2 गोष्टी नेहमी डाळ तांदूळसोबत ना ॲड करायच्या. ते म्हणजे थोडे मेथीदाणा ॲड करायचा. 10-12 दाणे ॲड केले ना मेथीचे तरीही चालतं आणि थोडं जे पोहे असतं 1 चमचा पोहे रात्रीच डाळ तांदूळसोबत भिजवत टाकायचं. मेथीदाणा पण तेव्हाच टाकायचा आणि मग सकाळी ग्राइंड करून घ्यायचं. फर्मेंट होण्यासाठी ह्या 2 गोष्टी ना खूप चांगल्या असतात, मेथीमुळे आणि पोह्यामुळे. मस्त छान फुलून फर्मेंट होतं जे बॅटर असतं ते. त्यामुळे तुम्ही ॲड करत नसाल तर नक्की ॲड करा आणि मग डोसा बनवताना किंवा इडली बनवा, तुम्हाला त्यामध्ये सोडा वगैरे टाकायची काहीही गरज पडत नाही. मीठ ॲड करायचं, कन्सिस्टन्सी पाहिजे तशी पाणी टाकून ॲड करायची आणि बनवायला घ्यायचं. हे जे पाणी होतं ना, आता बघा मी जाऊन आले, तर हे पाणी पण झाडांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो कधीही फेकायचं नाही, डायरेक्ट दिलं तरीही चालतं, नाही तर त्यामध्ये अजून पाणी ॲड करा आणि द्या. खूपच छान ग्रोथ होते राईस वॉटरने पण. आणि मी काय करते, कुठलाही सीझन असो असं मी झाकून ठेवते, त्यावर कापड ठेवते आणि वरून मग त्याच्यावर डब्या ठेवायचा. वजन असतं आणि कोपऱ्यात झाकून ठेवते त्याला, जेणेकरून थोडं थंड वातावरण असलं ना की मग ते गरम जागेमध्ये छान फर्मेंट होऊन जातं. हे जे मी काम करते ना, ॲक्च्युली मी हे 3-4 दिवसापूर्वी केलं आहे आणि पण सगळेच व्हिडिओ जे आहे मोठे व्हायला नको म्हणून हे तुमच्यासोबत करेल शेअर म्हणून राहिलं होतं. म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये ॲड करूया. रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं जे मला आवडणार आहे आणि तुम्हालाही माहीतच आहे ते म्हणजे गार्डनिंग. बराच माझे छान मस्त जे होते ना 50% सीड्स माझ्या ग्रो झालेल्या होत्या, ज्या मी मागवलेल्या होत्या. आणि पण कबुतरांनी काय केलं सगळ्यांना माहिती आहे माझ्यासोबत काय झालेलं आहे. तर आता जेवढ्या सीड्स माझ्याकडे उरल्या होत्या ना, कारण मी पॅकेटमधलं पूर्ण सीड्स यूज नव्हत्या केल्या, मी अर्ध्याच यूज केल्या होत्या. आता म्हटलं जे आता माझ्याकडे कप्स जे काय आहे, बाउल वगैरे सगळ्यांमध्ये जे आहे मी ह्या सीड्स ग्रो करायला टाकते. वातावरण त्यांना पाहिजे तसं अजिबात नाही आहे, कारण वातावरण काय पाहिजे असतं जे म्हणजे त्याची डिग्री जी असते ना, तर ती 25, 26, 27 असं जे असलं ना टेम्परेचर तसं पाहिजे असतं. पण आता सध्या ऊन पडतं आहे. मी म्हटलं ह्या खराब होतील आणि अजून 1-2 कारण त्यांना ऑलरेडी मला मागवून ना भरपूर म्हणजे महिन्यापेक्षा जास्त झाले. सो हे एक्सपायर होण्यापेक्षा म्हटलं खराब होण्यापेक्षा, बुरशी लागण्यापेक्षा मी जे आहे यांना जे आहे मातीत टाकून देते. जेवढ्या जगतील तेवढ्या जगतील आणि ज्या कपमध्ये ज्या मी सीड्स टाकते ना, तर त्यांच्यावर मी नावं लिहून ठेवते की याच्यामध्ये मी ह्या सीड घातलेल्या आहेत, जेणेकरून बाय चान्स जर्मिनेट झाल्याच छान, तर मग जे आहे मला समजलं पाहिजे की कुठल्या सीड्स मी कशात ग्रो केलेले आहे. कारण सेम कप आहेत आणि ॲट दी एंड जसं दिवस पुढे जातात आपण विसरत जातो मागच्या बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे ना जवळ-जवळ सगळ्याच लहान मुलांना ना मातीमध्ये खेळायला खूप जास्त आवडतं आणि पिया पण त्यातलीच आहे. मीही काही मातीचं काम करायला घेतलं की ती आली खेळायला. तसं मलाही आवडतं, मी एवढी मोठी झाली आहे तरी पण तो आनंदच काहीतरी वेगळा असतो. गार्डनिंगचे कामं करणं म्हणजे इकडचं प्लांट तिकडे टाका, तिकडून मग एकाचे 2 करा, ती वेगळी गोष्ट आहे. पण मुलांना मातीमध्ये काही ना काही करत राहणं खूप आवडत असतं आणि पियाला तर खूपच आवडतं. ती कधी-कधी एकटी असली ना, तर ती मातीची छोटी माझी एखादी कुंडी वगैरे रिकामी पडलेली असली ना, ती त्याला पण घेऊन बसते आणि एकटीच तासभर जे असते ना खेळत बसलेली असते. आणि आता पण तुम्ही बघू शकता तिचं चाललं आहे, हा सामान आण, तो सामान आण, त्याच्यासोबत हे भर ते भर आणि घरभर जो असतो हळूहळू पसारा ती सगळा वाळवत असते. तर चला असो, बघा इथे तुम्ही बघू शकतात मी एकाच जे कंटेनरमध्ये ना बरेच असे लाईनने जे आहे इथे सीड्स टाकते आणि त्यांच्यावर नावं पण लिहून घेते की ह्या एवढ्या जे आहे पोर्शनमध्ये मी हे सीड जे आहे ते ग्रो करते. या वर्षी ना मला खूपच काही शिकायला मिळालेलं आहे. म्हणजे सीड्सपासून कसं काय प्लांट कसं ग्रो करू शकतो, माती कशी पाहिजे, हा माझा पूर्ण ना शिकण्याचा वर्ष होता. अबाउट म्हणजे पूर्ण सीड्सच्या बाबतीमध्ये मला गार्डनिंगबद्दल भरपूर नॉलेज आलं आहे, पण सीड्सच्या बाबतीत खूप कमी होतं, जे ह्या वर्षी मी बऱ्यापैकी शिकलेली आहे. नेक्स्ट इयरला ना भरपूर म्हणजे चांगले रिझल्टसोबत मी तुम्हाला चांगल्या सीड जे आहे ते ग्रो करून दाखवेल आणि बघूयात आता यांच्यामधून किती काय ग्रो करतात. आणि चला मग मी आता ह्या सीडसोबत मस्त अशा होपसोबत जे आहे की हे छान ग्रो करतील, ह्या होपसोबत हा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.